Hi friends, in previous video we have discussed the various traffic studies. We have studied n number of traffic study. So in today's video we are going to study the first traffic study, that is traffic volume study. Okay, so what do you mean by traffic volume study? The traffic volume is measured to quantify the traffic flow. Okay, then traffic volume is expressed as number of vehicles that passes across a given transverse line of the road during unit time. म्हणजे काय, तुम्हाला या ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडीमध्ये करायचं काय की एखादी जी ट्रान्सवर्स लाईन असेल, एखादा पॉईंट तुम्ही फिक्स करून घ्यायचा आणि त्या पॉईंटवरनं पर्टिक्युलर पिरियडमध्ये ड्युरिंग युनिट टाईम 1 आवर असेल किंवा पर डे असेल, जसे तुमची टेस्ट आहे अकॉर्डिंग टू दॅट यू हॅव टू काउंट द नंबर ऑफ व्हेकल्स पासिंग थ्रू दॅट पॉईंट. सिम्पल, त्याला काय म्हणायचं आहे, ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी. ओके, मग आता ॲज दी width of the carriageway may vary depending upon the road type, therefore you have to do the study according to requirement. So you have to calculate the number of vehicles per hour or per day per traffic lane. प्रत्येक ट्रॅफिकच्या लेनच्या नुसार तुम्हाला त्याचं व्हॉल्यूम काउंट काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर नंबर ऑफ क्लासेस ऑफ व्हेकल्स आर युजिंग दी रोड. बरोबर, म्हणजे रोडवरनं धावणाऱ्या ज्या व्हेकल्स आहेत त्या व्हेकल एकाच क्लासच्या नाही आहेत, त्यावरती नंबर ऑफ क्लासेसच्या व्हेकल्स काय होत आहे, ड्राईव्ह होत आहे. ओके, देन द व्हेकल्स ऑफ द ट्रॅफिक स्ट्रीम मे बी क्लासिफाईड इन टू डिफरंट व्हेकल क्लासेस. आता ह्या ज्या व्हेकल्स आहेत त्यांना वेगळ्या वेगळ्या क्लासेसमध्ये काय केलं आहे, डिवाईड केलं आहे. द व्हॉल्यूम ऑफ ईच क्लास इज डिटरमाइंड सेपरेटली. प्रत्येक क्लासचा जो व्हॉल्यूम आहे ट्रॅफिक फ्लोचा तो सेपरेटली कॅल्क्युलेट केला जाईल. अँड फाइंडिंग द टोटल व्हॉल्यूम, आणि त्यानंतर मग टोटल व्हॉल्यूम फाइंड आउट केला जाईल. दिस इज कॉल्ड ॲज क्लासिफाईड ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी. त्याला काय म्हणायचं आहे, क्लासिफाईड ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी. बरोबर. नेक्स्ट, in order to express the total traffic flow on road per unit time, it become necessary to convert the flow of different vehicle class into one standard vehicle type such as passenger car. जसं आपण बोललो की रोडवरनं वेगळ्या वेगळ्या क्लासचे व्हेकल्स ड्राईव्ह होणार आहेत, मग आपल्याला टोटल ट्रॅफिक फ्लो फाइंड आउट करण्यासाठी इन पर युनिट टाईम आपल्याला हे नेसेसरी आहे की आपल्याला त्या ट्रॅफिकला काय करायचं आहे, एका स्टँडर्ड व्हेकल टाईपमध्ये काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं आहे. ओके, कारण की त्या ज्या व्हेकल्स आहेत त्यांना साईज वगैरे कमी लागेल, एखाद्या व्हेकलला जास्त लागेल. बरोबर, मग त्या हिशोबानं आपल्याला काय करायचं आहे, त्याला एका पर्टिक्युलर स्टँडर्ड युनिटमध्ये त्याला कन्वर्ट करायचं आहे. नेक्स्ट पॉईंट, देअरफॉर ईच व्हेकल क्लास इज असाइन्ड अँड इक्विव्हॅलन्सी फॅक्टर. म्हणून काय केलं आहे, प्रत्येक जी व्हेकल आहे त्या व्हेकलला इक्विव्हॅलन्सी फॅक्टर दिलेला आहे. बरोबर, बाय युझिंग दिस इक्विव्हॅलंट फॅक्टर यू कॅन कन्वर्ट दॅट व्हेकल इन टू स्टँडर्ड व्हेकल टाईप. त्या व्हेकलला तुम्ही स्टँडर्ड व्हेकल टाईपमध्ये कन्वर्ट करू शकता. अँड दिस इक्विव्हॅलन्स फॅक्टर इज कॉल्ड ॲज पॅसेंजर कार युनिट, हुज शॉर्ट फॉर्म इज PUC, in terms of standard passenger car. On roads with pedestrian traffic, direction wise pedestrian counts are also made during different period of the day. मग आता ह्या ट्रॅफिक व्हॉल्यूममध्ये तुम्हाला जे पेडेस्ट्रियन असतील, पायी चालणारे जे व्यक्ती असतील रोडवरनं, यू हॅव टू काउंट दी देअर काउंट ऑल्सो इन ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी. दी ऑब्जेक्टिव्ह ऑफ ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी. आपल्याला हा ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी करणं का गरजेचं आहे, तर पहिला पॉईंट, टू डिसाईड दी प्रायोरिटी फॉर इम्प्रूव्हमेंट अँड अपग्रेडेशन ऑफ रोड. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एखाद्या रोडचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल किंवा मेंटेनन्स करायचं असेल, सो आपल्याकडे नंबर ऑफ रोड्स आहेत, त्यापैकी आपल्याला सध्या एकाच रोडचं मेंटेनन्स किंवा
कन्स्ट्रक्शन करायचं आहे, तर त्या सिच्युएशनमध्ये आपण अगोदर ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी करणार, जेवढे रोड्स तुमच्याकडे अवेलेबल असतील, आणि त्यानंतर बाय सीईंग दी रिझल्ट्स ऑफ ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी, जो तुम्ही ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी केली आहे त्याचे रिझल्ट्स बघितल्याच्या नंतर तुम्ही डिसाईड करणार की कुठल्या रोडला पहिला प्रेफरन्स आपण द्यायचा आहे. ओके, देअरफॉर वी हॅव टू डू दी ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी. जिथे ट्रॅफिक खूप जास्त असेल, ज्या रोडवरनं ट्रॅफिक खूप जास्त धावणार असेल, तर आपण मेंटेनन्सचा किंवा कन्स्ट्रक्शनचा पहिला प्रेफरन्स त्या रोडला देणार आहोत. त्यानंतर फॉर जॉमेट्रिक डिझाईन ऑर रिडिझाईन ऑफ रोड वे फॅसिलिटी, ज्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत किंवा नवीन फॅसिलिटीज तुम्हाला प्रोव्हाइड करायच्यात, तर हे तुम्ही परत कशावरनं ठरवणार आहे, डिपेंडिंग अपॉन दी ट्रॅफिक व्हॉल्यूम. ओके, तर त्यासाठी आपल्याला ट्रॅफिक व्हॉल्यूम करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फॉर ॲनालिसिस ऑफ ग्रोथ ऑफ ईच व्हेकल क्लास, प्रत्येक क्लासच्या व्हेकल्सची ग्रोथ कशाप्रमाणे होते. म्हणजे आज जर आपण या रोडवरती ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी केला आहे, त्याच्यानंतर परत 1 वर्षाच्या नंतर आपण तिथं ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी करतो आहे, मग तुम्ही ज्यावेळेस प्रिव्हियस इयर आणि करंट इयरचा ज्यावेळेस तुम्ही रिझल्ट्स कम्पेअर करतात, यू विल गेट दी डिफरन्स ऑर यू विल गेट दी डिफरन्स ऑफ दी व्हेकल क्लास. मागच्या वर्षी याच पॉईंटवरती किती व्हेकल होत्या आणि करंट इयरमध्ये किती व्हेकल्स आहेत, तर ह्या दोघांचा डिफरन्स तुम्ही टॅली करू शकता. बरोबर, तर मग आपल्याला प्रत्येक व्हेकलची किंवा प्रत्येक व्हेकल क्लासची ग्रोथ कशी झाली हे आपल्याला फाइंड आउट करण्यासाठी आपण ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी करतो. त्यानंतर टू प्लॅन अँड डिझाईन न्यू फॅसिलिटीज, आणखी जर नवीन काही फॅसिलिटीज वगैरे तुम्हाला द्यायच्या असतील तर मग त्या केसमध्ये आपण ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी करतो. त्यानंतर ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी ॲट आयडेंटिफाईड इंटरसेक्शन, म्हणजे इंटरसेक्शन म्हणजे जिथे 2 रोड्स एकमेकांना क्रॉस करतात, क्रॉसिंगचा जो पॉईंट असेल दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज इंटरसेक्शन. मग आता ज्यावेळेस तुम्ही ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी केला त्या इंटरसेक्शनवरती, मग तो स्टडी केल्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की इथे आणखी काही फॅसिलिटीज वगैरे लागत आहे का. त्यानंतर जर त्या पॉईंटवरती खूप ट्रॅफिक वगैरे जॅम होत असेल आणि नंबर ऑफ व्हेकल्स पासिंग थ्रू दॅट इंटरसेक्शन इज मोर, खूप जास्त व्हेकल जर तिथनं पास होत असतील, तर तुम्ही तिथे अल्टरनेट काही अरेंजमेंट म्हणजे सबवे असतील किंवा ब्रिजेस असतील, बरोबर, तर तसे काही सेपरेटर्स, ग्रेड सेपरेटर्स तुम्ही तिथं प्रोव्हाइड करायचेत का, हे तुम्हाला ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी केल्याच्यानंतर लक्षात येईल. म्हणून आपल्याला ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी करणं गरजेचं आहे. त्यानंतर टर्निंग मुवमेंट स्टडीज, ज्यावेळेस आपण ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी करतो आणि ते स्टडी करताना आपण टर्निंग मुवमेंट्स वगैरे पण जर स्टडी केले, तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की जी सिग्नल्स आहेत तर तेवढे सिग्नल्स सफिशियंट आहेत का. त्यानंतर त्या सिग्नलचा जो काही टायमिंग असेल दॅट टायमिंग इज सफिशियंट ऑर नॉट. ऑल दीज थिंग्स वी कॅन स्टडी फ्रॉम दी ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी. जर त्याच्यामध्ये आपल्याला काही चेंजेस वाटत असतील तर आपण ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी केल्याच्यानंतर त्या पर्टिक्युलर चेंजेस करू शकतो. ओके, तर हे होते ऑब्जेक्टिव्ह ऑफ ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी. तुम्हाला ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी करणं का गरजेचं होतं. देन नेक्स्ट, मेथड्स ऑफ क्लासिफाईड ट्रॅफिक व्हॉल्यूम स्टडी. कुठल्या प्रकारे आपण ट्रॅफिक व्हॉल्यूम काउंट करू शकतो. तर सर्वात पहिले आहे मॅन्युअल मेथड, सेकंड आहे ऑटोमॅटिक, थर्ड आहे मूव्हिंग कार मेथड. ओके, तर आपण 1 बाय 1 डिस्कस करूया. सर्वात अगोदर आहे मॅन्युअल मेथड. तर या मॅन्युअल मेथडमध्ये जस्ट आपण वर्कर्स वगैरे फील्डवरती पाठवणार आहोत. दॅट वर्कर्स काउंटिंग दी काउंट, दे आर कॉल्ड ॲज इन्युमरेटर्स. बरोबर, मग आता आपण असे काही प्री डिटरमाइंड पॉईंट्स वगैरे आपण सिलेक्ट करणार आहोत आणि त्या पॉईंटवरती आपण आपली टीम जी आहे तर ती टीम आपण ट्रॅफिक व्हॉल्यूम काउंटसाठी तिथे ठेवणार आहोत. आणि मग ते लोक तिथे एक पॉईंट वगैरे सिलेक्ट करतील आणि त्या पॉईंटवरनं पास होणारे व्हेकल्स काय करतील, काउंट करतील. आणि त्यानंतर ते जो काही काउंट आहे किंवा जो काही रेकॉर्ड आहे तर ते रेकॉर्ड शीटमध्ये पूर्ण रेकॉर्ड फिलअप करून घेतील. बरोबर, आणि हा जो ट्रॅफिक व्हॉल्यूम काउंट आहे इट मे बी फॉर 1 डे ऑर फॉर 1 आवर डिपेंडिंग अपॉन दी इम्पॉर्टन्स ऑफ दी वर्क. बरोबर, कशासाठी आपण करतो त्यावरती त्याचं टाईम ड्युरेशन वगैरे ठरवला जाईल. नेक्स्ट, इट इज पॉसिबल टू कलेक्ट ऑल दी डिटेल डाटा ऑफ क्लासिफाईड ट्रॅफिक विच कॅनॉट बी कलेक्टेड बाय मेकॅनिकल ऑर
ऑटोमॅटिक काउंटर. आता हे जे मॅन्युअल काउंटिंग मेथड आहे, तर या मॅन्युअल काउंटिंग मेथडमध्ये आपण डिटेल डाटा इथे कलेक्ट करू शकतो. जसं की पर्टिक्युलर टाईपच्या व्हेकल्स या रोडवरनं किती गेल्या, बरोबर, जे की आपण ऑटोमॅटिक काउंटरमध्ये घेऊ शकत नाही. ऑटोमॅटिक काउंटरमध्ये तुम्हाला नुसते नंबर ऑफ व्हेकल्स किती गेल्या हे दाखवू शकेल, पण कोणत्या क्लासची व्हेकल गेली हे तुम्ही ऑटोमॅटिक काउंटरमध्ये फाइंड आउट नाही करू शकत, बरोबर. तर ही आपल्याला इथे त्याचा मॅन्युअल काउंटिंगचा हा एक ॲडव्हान्टेज आहे की आपण व्हेकल्सला क्लासिफाय करून त्यांचा काउंट काढू शकतो. त्यानंतर ड्रॉबॅक. तर या मेथडचा मेन ड्रॉबॅक आहे की आपण 24 तास किंवा पूर्ण वर्षभर किंवा पूर्ण मंथ आपण मॅन्युअली ही मेथड आपण अप्लाय करू शकत नाही. हा एक मोठा ड्रॉबॅक आहे. जर सपोज 1 आवर 2 आवरचा जर सर्वे असेल, स्टडी असेल, सो वी कॅन परफॉर्म इट बाय मॅन्युअल मेथड, बट फॉर लॉंग ड्युरेशन मॅन्युअल मेथड इज नॉट अवेलेबल. ओके, तर हा सर्वात मोठा ड्रॉबॅक आहे. You can see the image of traffic volume count, manual traffic volume count. ही टीम आहे जी ट्रॅफिक व्हॉल्यूम काउंट करते. प्रत्येक जो व्यक्ती आहे तो पर्टिक्युलर क्लासच्या व्हेकल्स काय करेल, काउंट करेल पासिंग थ्रू दॅट सेक्शन. त्यानंतर ही इन्युमरेटर शीट आहे. या शीटमध्ये ते पूर्ण डाटा त्यांचा फिलअप करतील. देन आहे ऑटोमॅटिक काउंटर्स, बरोबर. इट मे बी आयदर फिक्स्ड ऑर परमनंट टाईप ऑर पोर्टेबल टाईप काउंटर्स. आता हे जे आहेत ऑटोमॅटिक काउंटर हे परमनंट राहतील किंवा पोर्टेबल पण असू शकतात. द मेकॅनिकल काउंटर काउंट ऑटोमॅटिकली अँड रेकॉर्ड द टोटल नंबर ऑफ व्हेकल क्रॉसिंग अ सेक्शन ऑफ द रोड इन अ डिझायर्ड पिरियड. जेवढ्या काही व्हेकल्स त्या ऑटोमॅटिक काउंटरच्या साईडनं पास होतील, दे विल काउंट देअर काउंट. त्याच्यानंतर आपल्याला तिथे स्वतः उभं राहायची वगैरे आपल्याला गरज नाही आहे. ती जी मेकॅनिकल काउंटर आहे ते ऑटोमॅटिकली त्या व्हेकलचा काउंट काय करेल, रेकॉर्ड करेल. त्यानंतर व्हेरियस मॉडर्न सेन्सिंग टेक्निक्स आर अवेलेबल. वेगळ्या वेगळ्या टेक्निक्स वगैरे अवेलेबल आहेत. वी कॅन यूज एनी टाईप ऑफ टेक्निक. ओके. Then appropriate type of sensors are used to provide the actuating stimulus and these are electrically recorded in computer. तर हा जो डाटा आहे तो डाटा ऑटोमॅटिकली कम्प्युटरमध्ये सेव्ह होत जाईल, बरोबर. सो दिस इज ऑटोमॅटिक ट्रॅफिक काउंटर्स. हे तुम्ही इमेज बघू शकतात. ऑटोमॅटिक काउंटर मेथड, रडार यूज केलेला आहे. देन न्यूमॅटिक ट्यूब. आपल्याला इथे म्हणजे मॅनपॉवर वगैरे ठेवायची गरज नाही. जस्ट आपल्याला सेन्सर्स वगैरे फिट करून जायचे आहेत आणि ते सेन्सर्स ऑटोमॅटिकली रीडिंग्स काउंट करून घेतील. देन द मेन ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑटोमॅटिक ट्रॅफिक काउंटर. याचा मेन जो ॲडव्हान्टेज आहे की आपण याला 24 तास किंवा पूर्ण वर्षभरही आपण ऑटोमॅटिक काउंटर्सला यूज करू शकतो. It is possible to obtain the number of vehicle of each class that has crossed the line at any desired time interval, such as hourly volume, daily volume, etc. मग आपण 24 तास किंवा कंटिन्युअसली आपण ही मेथड यूज करू शकतो. हा हिचा ॲडव्हान्टेज आहे. त्याच्यानंतर इन ॲडिशन आपण या व्यतिरिक्त व्हेकलचा काउंट घेण्याव्यतिरिक्त आपण व्हेकलची स्पीड पण यामध्ये रेकॉर्ड करून घेऊ शकतो. हा एक ॲडिशनल फायदा आपल्याला आहे ऑटोमॅटिक ट्रॅफिक काउंटरचा. त्यानंतर मेन ड्रॉबॅक. याचा मेन ड्रॉबॅक आहे की आपण ज्या व्हेकल्स आहेत त्यांचे क्लास आपण डिवाईड नाही करू शकत. कोणत्या टाईपची व्हेकल वगैरे पास होईल याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होईल, बरोबर. अँड टर्निंग मुवमेंट ऑफ द व्हेकल तो पण आपण रेकॉर्ड नाही करू शकणार. सेन्सर पास झाल्याच्यानंतर व्हेकल राईटला जाणार आहे की लेफ्टला जाणार आहे हे पण आपण यामध्ये रेकॉर्ड नाही करू शकत. दॅन कोणती कमोडिटी ट्रान्सपोर्ट केली जाते व्हेकलमध्ये ते पण आपण यामध्ये जज नाही करू शकणार. तर हा ड्रॉबॅक आहे. त्यानंतर ऑटोमॅटिक काउंटरमध्ये आपण पेडेस्ट्रियनला वगैरे पण काउंट नाही करू शकणार. हाही त्याचा एक ड्रॉबॅक आहे. देन नेक्स्ट मेथड आहे मूव्हिंग कार मेथड.
इन दिस मूविंग कार मेथड, या मूविंग कार मेथडमध्ये जो ऑब्झर्वर असणार आहे त्या ऑब्झर्वर त्या कारमध्ये बसून पूर्ण रीडिंग्स वगैरे घेणार आहेत. इन दिस मेथड we have to perform number of tests as required to be conducted. The amount of cars or vehicles encountered, overtaken, and the time taken to travel is observed by the observer moving against the traffic in a vehicle and second time along with the ट्राफिक. मग यावेळेस काय होणार आहे की जो ऑब्झर्वर असेल तो कारमध्ये बसून नंबर ऑफ व्हेकल्स किंवा कार्स त्यांना किती पास होत आहे, त्याच्यानंतर किती कार्स ओव्हरटेक करून समोर जात आहे, आणि त्यानंतर समोरून येणाऱ्या ज्या कार्स आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींचा रेकॉर्ड तिथे ठेवला जातो की समोरून येणाऱ्या नंबर ऑफ व्हेकल्स किती आहेत, ओव्हरटेक केलेल्या व्हेकल्स किती आहेत आणि पास झालेल्या व्हेकल्स किती आहेत. बरोबर. हा सगळा रेकॉर्ड घेऊन आपण हा रेकॉर्ड खालील दिलेल्या रिलेशनमध्ये ठेवणार आहोत. त्यानंतर त्याचा टाईमही आपण बघणार आहोत. अँड दॅट टाईम we will record that time and keep all these values in the given relation, and we will get the traffic volume. ओके. सो या 3 मेथड होत्या ट्रॅफिक व्हॉल्यूम काउंट करण्याच्या. जरी कुणाला काही प्रॉब्लेम असेल सो यू कॅन आस्क द क्वेश्चन इन कमेंट बॉक्स. ओके. थँक्यू व्हेरी मच.